राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नागपूर शहराध्यक्ष अनिल अहिरकरजी या ठिकाणी उपस्थित आहेत। राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या आबाताई पांडे या ठिकाणी आहेत, तानाजी वनवे आहेत, श्रीकांत शिवणकरजी आहेत, सगळे मोठे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि नागपूर शहरामध्ये राष्ट्रवादी दादा गटाची स्वबळाच्या दिशेनं वाटचाल यावरून दिसते, कारण की सगळ्या जागा ज्या आहे त्या मुलाखती या ठिकाणी सुरू केलेल्या आहे। अनिल अहिरकरजी माझ्यासोबत आहेत, त्यांना विचारूया की नेमकं काय किती जागांवर अनिल भाऊ तुम्ही तयारी करता? आम्ही आमची तयारी पूर्ण 151 जागावर करतो आहे। आमचं महायुतीमध्ये जे काही ठरेल, आमचे नेते मंडळी जे काही ठरवेल त्यानुसार मग कमी जास्त होऊ शकते, परंतु जोपर्यंत काही ठरलेलं नाही तर आम्हाला 151 आमची तयारी सुरू केलेली आहे। आजपासून आम्ही मुलाखती सुरू केलेल्या आहे। काल महाराष्ट्रामध्ये आमच्या प्रांताध्यक्ष साहेबांसमोर त्यांनी जे सभा घेतली, त्यांनी आम्हाला जे प्रश्न केला, मी त्यांना सर्व सांगितलं। तिथून निरीक्षक म्हणून आमच्या ह्या युतीच्या सोबत बातचीत करण्याकरता राजेंद्र जैन आमचे निरीक्षक आहेत, त्यांना नियुक्त करण्याची मला माहिती आज मिळालेली आहे। तर त्यांच्याशी चर्चा झाल्यावर मग ते काय आम्हाला आदेश देतात त्यानुसार आम्ही आमचं काम करूया। काल भाजप आणि शिवसेनेची बैठक झाली, राष्ट्रवादीला बोलावलंच नाही, तुमचा एकही नेता नव्हता, निमंत्रणही नव्हतं। हो, मी त्यांना विचारलं, आजच मी त्यांना प्रश्न केला की आम्हाला काय बोलवलं। त्यांचं म्हणणं होतं की प्रदेशवरून तुमचे इथे कोणी अपॉइंट केलेलं नव्हतं, म्हणून आम्ही तुम्हाला बोललो नाही। मी प्रदेशलाही सांगितलं की मी शहर अध्यक्ष नात्याने त्यांच्या अध्यक्षाशी बोललो, परंतु ते यामुळे ते होईल। आता आज राजेंद्र जीजांशी माझं म्हणलं की ते निरीक्षक म्हणून त्यांना बातचीत करता ठरलेलं आहे। आता तरी सोहळ्याची तयारी आहे, करावीच लागेल ना। मैदानात उतरलेलो आम्ही, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ताकदीनुसार उतरू मैदानामध्ये, मग प्रेमाने आमचा सन्मान राखला जाईल तर आम्ही मिळून खेळायला केव्हाही तयार आहोत राजकारणामध्ये। आबाताई पांडे आपल्यासोबत आहेत। ताई, सगळ्या जागांवर मुलाखती सुरू झाल्या, तुम्ही महिला या पॅनलमध्ये काय सांगणार? हो, सर्व जागांवर साक्षात्कार आजपासून सुरू झालेले आहेत आणि ज्याप्रमाणे एका राजकीय पक्षाची जी वाटचाल असते निवडणुकीकरता, ती आम्ही पूर्ण तयारी त्याप्रमाणे केलेली आहे आणि आजपासून साक्षात्कार सुरू आहे। तुम्ही बघतायत की सगळे लोक लढणारे येत आहेत आणि ताकद आहे का, उमेदवार आहे का राष्ट्रवादीकडे? नाही, बघा, स्वबळाची ताकद का नाही असणार, कारण आमच्याकडे जे नेते आहेत आमचे, ते अख्ख्या महाराष्ट्रात त्यांनी जे कामामुळे त्यांनी आपलं नाव गाजवलं, त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल खूप वाढलेलं आहे आणि म्हणून लोक आमच्या पार्टीने निवडणूक लढायला तयार झालेले आहेत। नक्कीच ज्येष्ठ नेते तानाजी वनवे, श्रीकांत शिवणकर, सगळे नेते या ठिकाणी। नवी मुंबई पालिकेसाठी शिवसेनेकडून मुलाखतींना आता सुरुवात झालेली आहे आणि विजय चौगुले, विजय नहाटा यांच्या उपस्थितीमध्ये मुलाखतींना सुरुवात झाली। अंकुश कदम, किशोर पाटकर सुद्धा उपस्थित आहेत। नवी मुंबई पालिकेसाठी आता शिवसेनेकडून मुलाखतींना सुरुवात झालेली आहे। प्रत्येक पक्षाकडून आता मुलाखतींना सुरुवात झालेली आहे। जागा वाटपाचा तिढा किंवा फॉर्म्युला नेमकं काय असेल हे चित्र जरी स्पष्ट झालेलं नसलं तरी प्रत्येक पक्ष आपापली तयारी जी आहे त्यांची सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। नवी मुंबई पालिकेसाठी शिवसेनेकडून मुलाखतींना आता सुरुवात झालेली आहे।